सरकार केंद्र सरकारनं इतका मोठा निर्णय घेतला, अभिजात भाषेचा दर्जा अखेर मराठी भाषेला मिळालेला आहे, पण तुम्ही ज्यावेळेला शिक्षण मंत्री होता राज्यामध्ये त्यावेळेला खरं तर ही गती मिळाली होती त्या निर्णयाला, त्याबद्दल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून महाराष्ट्रात याविषयी खूप प्रयत्न झाले. जसं 2013ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या विषयाची सुरुवात झाली, पण त्याचा जो खऱ्या अर्थाने दिल्लीत पाठपुरावा करायची गरज होती साहित्य अकादमीकडे, ती थोडी कमी पडत होती. आणि त्यामुळे जे काय तयारी आधी केली आहे त्या तयारीला अनुलक्षून ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या सदानंद मोरे साहेब असतील, बाकी त्यावेळेचे आमचे सचिव गगराणी साहेब असतील, बाकी सगळ्यांनी मिळून आम्ही दिल्लीत येऊन सांस्कृतिक मंत्री त्यावेळी डॉक्टर महेश शर्मा होते आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष यांना भेटून मराठी भाषा ही कशी या सगळ्या निकषात बसते हे पटवून देण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं. त्यांनी काही त्यात त्रुटी दाखवल्या, त्याही पूर्ण करून आपण त्यानंतर त्या पाठवल्या. आणि मला असं वाटतं की सगळेजण मिळून प्रयत्न करत होते. कोणीतरी विशेष प्रयत्न नेहमीच करतं आणि त्या काळात असणारी ती जबाबदारी पार पाडायचं काम आमचं होतं, ते आम्ही यशस्वीपणे केलं. मला आठवतं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी काही बैठका घेतल्या होत्या. आता सुद्धा दीपक केसरकर साहेब, एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी इथे सगळे आले होते, देवेंद्रजी वगैरे, त्यांनी पुन्हा पाठपुरावा केला होता. आणि आज मराठी माणसाला आनंद होईल असा निर्णय केंद्रातनं झाला आहे. आणि हा निर्णय ज्यावेळी होतो ते मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी 250 ते 300 कोटी रुपये केंद्राकडून मिळू शकतात. देशातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र चालू होतात, मराठी शिकवण्याच्या व्यवस्था केल्या जातात. त्याचबरोबर भाषेच्या संवर्धनासाठी काही आगळे वेगळे प्रयत्न हे सुद्धा विविध संस्थांच्या माध्यमातून करायला प्रोत्साहन दिलं जातं. साहित्य अकादमीचे 2 पुरस्कार विशेष मराठी भाषिक साहित्यिकांना दिले जातात. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला आहे, माननीय मोदींचे, केंद्र सरकारचे आपण मनापासून आभार तर मानूच, पण मराठी माणूस म्हणून आपलंसुद्धा आता जबाबदारी वाढलेली आहे. आपल्याला आपली मराठी भाषा ही अधिक वृद्धिंगत करण्यासाठी काय केलं पाहिजे, मराठी भाषेच्यासाठी काय आपण अजून करू शकतो, हे प्रत्येक मराठी माणसाने नक्की विचार करावा असं मला वाटतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला असं वाटतंय, अशी चर्चा आहे. खरंच अशा पद्धतीने मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची पूर्तता व्हायला काही एक वेळ लागतो आणि तो होत असताना पुन्हा एकच भाषा न करता 3-4 भाषांचा प्रोसेस चालू आहे. तर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं हा केंद्राने निर्णय घेतला, त्याचा निवडणुकीशी काही तसा संबंध आहे असं मला वाटत नाही. लाडकी बहीण योजनेवरनं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सरकारला नोटीस दिली आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत जबाब नोंदवण्याचा आदेश दिला आहे. मोफत योजनांवर बंदी आणावी अशी याचिका दाखल आहे. मला वाटतं अशी एक याचिका ज्या केजरीवाल सरकारच्या विरोधात सुद्धा काही जणांनी केली होती, त्याचं काय झालं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा ही लाडकी बहिणीचे लाभ पोचू नयेत. मी आज माननीय शरद पवार साहेबांसारख्या सिनियर राजकीय नेत्यांनी काय म्हटलं आहे की लाडकी बहीण दिल्यामुळे बाकी योजनांचे पैसे कमी होतात. असं कधी होत नसतं. बाकीच्या कुठल्या योजनांचे पैसे कमी झाले नाहीत, पण जर अधिकचे पैसे महाराष्ट्रातल्या महिलांना मिळत असतील तर माननीय पवार साहेबांसारख्या सिनियर व्यक्तीने तरी असं म्हणू नये असं मला वाटतं. गडकरी साहेबांनी देखील अशा संदर्भात वक्तव्य केलं होतं. नितीन गडकरी साहेब असं म्हटले होते की रंगनाथ पठारे समिती पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात नेमली गेली आणि त्यामुळे श्रेय जर असेल तर पृथ्वीराज चव्हाणांचे ते मुख्यमंत्री असताना प्रयत्न झाले. तुम्ही स्वतः मराठी भाषा मंत्री होतात ज्यावेळी अनेक बैठका झाल्या, तर या सगळ्याकडे कसं पाहता आणि नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बैठका झाल्या नाहीत असंही म्हटलं जातं. मला असं वाटतं की यात श्रेयवादाची लढाई का करायची. मराठी भाषेला अभिजात दर्जा जो हवा होता तो मिळाला आहे. म्हणजे रंगनाथ पठारे समितीने अहवाल तयार केला, पुढे पृथ्वीराज बाबा काय केलं, त्यात ज्या गोष्टी साहित्य अकादमीपर्यंत पोचवायच्या होत्या त्या गेल्या का, त्याचं काय पुढे करायचं होतं, अशा बऱ्याच त्यातल्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मला आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात
भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मला काहीतरी करता आलं, भाजपचं सरकार ते असताना काही करता आलं, याचा आम्हाला आनंद जास्त आहे. श्रेय ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घ्या. लोकांना माहिती आहे की यासाठी प्रामाणिक प्रयत्न कोणी कधी कसे केले. आरक्षणाची मर्यादा जी सध्या 50% असेल ती 75% करावी असे मोठं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे आणि केंद्र सरकारनं याबाबत पाऊल उचलावं असं म्हटलं. मला शरद पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते, स्वतः केंद्रात मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या आता निवडणुकीच्या तोंडावर करायच्या हे त्यांचं नेहमीच आहे. मराठा आरक्षण विषयात सुद्धा मंडल आयोगात मराठा आला असता, तो ते त्यावेळी होते, आला नाही. त्यानंतर 30-40 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते, कधी आलं नाही. आणि आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे असं जरांगे म्हणतात. म्हणजे मला हे राजकीय मुद्दे आहेत हे समजण्या इतकं महाराष्ट्रातला माणूस मूर्ख नाही, हुशार आहे. त्याला कळतं कोण कधी काय बोललं तर काय त्याच्यामध्ये असतं. शरद पवारांकडे 28 जागांची मागणी इम्तियाज जलील यांनी केली. काय वाटतं? मला असं वाटतं युत्या आघाड्या या अशाच होत असतात, होतील, पण महाराष्ट्रातली जनता महायुतीला पुन्हा निवडून देईल असं चित्र आज तरी स्पष्ट दिसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.